शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केलेली आहेत. हे गुलाम आहेत आणि गुलाम कधीही आवाज उठवू शकत नाहीत अशा पद्धतीची टीका त्यांनी केलेली आहे. दुसरीकडे मनसेअध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याची सुद्धा माहिती मिळते. या सगळ्यांवरती बोलण्यासाठी शिवसेना पक्षाचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. संजयजी, ज्या पद्धतीनं संजय राऊतांनी जे विधान केलं की गुजरात कंपनीचे गुलाम आहेत हे आणि गुलाम कधीही आवाज उठवू शकत नाहीत अशा पद्धतीची टीका संजय राऊतांनी केलेली आहे. संजय राऊतला त्याची मतं स्वतःची मांडण्याचा जो काही आग्रह असतो किंवा हट्ट असतो तो दुसऱ्यावर लादत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील की अमित शहा असतील यांच्याबरोबर अनेक पक्षांची युती झालेली आहे आणि हे महाशय सुद्धा त्यांचं गुणगान गाण्यासाठी थकत नव्हते. इतके त्यांची भाषणं जर पाहिली तर मोदीसारखा पंतप्रधान इतिहासामध्ये पहिल्यांदा भेटणार आहे असं म्हणणारे हेच. परंतु आता यांची साथ त्यांनी सोडली त्यामुळे यांना आलेलं हे फ्रस्ट्रेशन आहे. कोणी विचारायला तयार नाही. एक युतीमध्ये युती धर्म पाळताना हिंदुत्वाची जी काही भूमिका होती ती घेऊन आम्ही पुढे चाललो त्याला गुलाम म्हणतात. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. मग जर वाईट भाषेत जर बोलायचं असलं तर मग हे काय काँग्रेस आणि त्या शरद पवारांचे रखेल म्हणून काम करतायत का काय? हे त्यांचे रखेल म्हणून काम करतायत. ज्या मातोश्रीवर कोणी मोठा नेता असला तर त्या ठिकाणी यायचा. यांना सिल्वर ओकला पाया पडायला जावं लागतं. सेंटर बदलले ना. मग गुलामगिरी कोणात आली? त्यांच्यात आली का आमच्यात आली? म्हणून असे बेताल बोलून स्वतःचा इमेज वाढवण्याचा जे काही प्रयत्न करतात लोक हे जाणवू नयेत की यांनी आज इतकी लाचारी पत्करली की किळस येते किळस. काँग्रेसचा विजय होतो, शरद पवारांचा विजय होतो आणि नाचतायत, फुगड्या खेळतायत. हे लोकांना अपेक्षित नाही. म्हणून आता फ्रस्ट्रेशनमध्ये असे तर वाक्य त्यांच्या तोंडातून निघतात. दुसरीकडे संजय राऊत आज असं म्हटले की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक आहेत आणि RSSनं आता पडद्यामागून मार्गदर्शन करण्यापेक्षा समोर येऊन मार्गदर्शन करावं. RSSने काय करावं ही त्यांची भूमिका आहे आणि त्यांची भूमिका मांडताना ते कुणाचीही पर्वा करत नाहीत हे तेवढं सत्य आहे. म्हणून त्यांना मार्गदर्शन करण्याची किंवा त्यांना सांगण्याची तुम्हाला गरज नाही. देवेंद्र फडणवीस हे खलनायकाच्या भूमिकेत आहेत का हिरोच्या भूमिकेत आहेत तो त्यांचा इंटरनल प्रश्न आहे. परंतु जेव्हा ते तुमच्याकडे येत होते, जेव्हा तुम्ही मातोश्रीमध्ये ते आल्यानंतर पायघड्या घालत होते त्या टायमाला ते तुम्हाला चांगले वाटत होते. जो तुमच्यापासून दुरावला त्यांच्यावर तुम्ही टीका करताना कधी मागं पुढं पाहिलं नाही. म्हणजे तुमच्या विचाराशी जो काही सहमत असेल तो आमचा नसता. मग ते गद्दार आहेत, ते असेच आहे, ते तसेच आहे, हे सगळं काय कुभांड जे रचलं जातं यामुळं त्यांची प्रतिमा खराब होत नाही परंतु तुमची लायकी ही लोकांना कळते. RSSचे इंद्रेश कुमार यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय जाहीर भाषणात की जे अहंकारी होते ते 240 पर्यंत राहिले आणि इंडिया आघाडी ही 234 पर्यंत राहिली. या सगळ्याचा अर्थ त्यांनी असा लावलाय की हा देवाचा न्याय आहे. माणसाला अहंकार असावा पण तो अति नसावा. ज्यांना अति अहंकार होतो त्याचा सर्वनाश होतो किंवा त्याला त्याचा फटका बसतो हे त्यांना सांगायचं होतं. तुम्ही अहंकारी बनू नका तर तुम्ही सेवक म्हणून राहा. जे शिवसेना प्रमुख म्हणायचे नेता मोठा स्वतःला जो कोणी नेता समजत असेल त्याच्यासारखा मूर्ख माणूस कोणी नाही. तुम्ही नेहमी आयुष्यभर सेवकाच्या भूमिकेत राहा आणि मला वाटतं हाच संदेश संघाज परिवारच्या लोकांनी दिलेला आहे. म्हणजे संघावरती शिरसाटजी ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की JP नड्डांचं जे काही विधान आलं होतं त्यामुळे कुठेच संघ दुखावलेला आहे आणि त्याच अनुषंगानं हे केलेलं आहे की कुठेतरी अहंकार जो आहे हा भाजपला वाढला आणि त्यामुळे हे विधान केलेलं आहे त्यांना असं वाटतंय. नक्कीच आहे ना. अहो, घरातला मुलगा मोठा झाला, आपली चप्पल त्याच्या पायात यायला लागली याचा अर्थ आपलं स्थान कमी होतं अशातला भाग नाही आहे. आणि संघाने सर्वस्व आज भाजपच्या मागे उभं केलेली ताकद आहे. त्या ताकदीला तुम्हाला विसरता कसं येईल? नाही आता आम्हाला सर्व कळायला लागलं, आता आम्ही मोठे झालोत, आता तुम्ही दुसऱ्याला मार्गदर्शन करा हे सांगणं सुद्धा काही संघाच्या कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही. म्हणून कदाचित त्यांनी पण ठीक आहे काही वेळेला बोलून समजावं लागतं. जर नाही ऐकलं तर एखाद्या वेळेला कानाखाली द्यावं लागते आणि तो प्रकार मला वाटतं संघ परिवाराने केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाबाबतीत एक बातमी अशी कळते की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाल्याचं कळतंय. तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा हास्य आहे. काही सकारात्मक गोष्टी घडतायत किंवा एक वेगळी विधानसभेच्या आधी एक वेगळ्या युतीची चर्चा चालू आहे? नाही बघ, लपून छपून ना राज ठाकरे भेटतील ना एकनाथ शिंदे भेटतील, ते उघडपणे भेटतील. त्यांची आमची काही दुश्मनी नाही. अनेक वेळा तुम्ही पाहिलं असेल, राजसाहेब वर्षावर आलेले आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या बंगल्यावर गेलेले आहेत. म्हणून असा लपून छपून काही करणार नाही. जे करायचं ते उघडपणे करतील. आणि आम्हाला प्रत्येक वेळेला वाटत होतं की राजसाहेब हे आपल्याबरोबर असले पाहिजे. म्हणून कदाचित भेट तर काल झाली नाही, परंतु झाली तरी ती त्यातून काही नकारात्मक निघणार नाही, तर सकारात्मक निघेल. तुमच्या मंत्र्यांच्या बाबतीत राजीनाम्याची मागणी केली जाते. सिल्लोडचे भाजपचे जे शहराध्यक्ष आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की अब्दुल सत्तार यांनी पक्षविरोधी काम केलेलं आहे. निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांचीच अशीच भूमिका राहिलेली आहे. आणि जर आपण जालन्याचा निकाल पाहायला गेलं तर काहीसा फटका जो आहे हा बसलेला आहे. त्यामुळे कुठेतरी भाजपच्या शहराध्यक्षांच्या या तक्रारीकडे कुठेतरी गांभीर्यानं बघावं लागतंय असं वाटतंय का तुम्हाला? कारण का चंद्रशेखर बावनकुळेकडे त्यांनी लेखी तक्रार दिली याबाबतीत. अनेक मतदारसंघातल्या अशा तक्रारी आहेत. विशेषतः अब्दुल सत्ताराची तक्रार सुद्धा आलेली आहे. परंतु मुख्यमंत्री साहेबांनी प्रत्येक मतदारसंघ, मग तो कोणताही आमदार असेल, मंत्री असेल, त्यांच्या मतदारसंघाचा अहवाल त्यांनी तातडीने मागवलेला आहे. त्यांच्याकडे ऑलरेडी आहे. पण त्या संदर्भामध्ये आता पुढच्या आठवड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यावाईज ते बैठक घेऊन या संदर्भामधला कुणाची चुकी आहे आणि त्यांचा रिपोर्ट काय म्हणतो त्यानुसार त्या संबंधित जर तो दोषी असेल तर निश्चित त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आणि जर थोडं काही घटना घडल्यात, कशामुळे या घडल्यात याचं सुद्धा चिंतन मनन केले जाईल. सत्ताराबद्दल केलेलं राजीनाम्याचं विधान हे भाजपच्या शहराध्यक्षाचं आहे आणि याचा निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना आहे. म्हणून ते काय निर्णय घेतील हा त्यांचा विषय आहे. नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी गुंड गजा मारण्याची भेट घेतलेली आहे. तुम्ही कसं बघताय या सगळ्याकडे? हे सर्व थोतांड होतं या लोकांचं. हे इमोशनली लोकांना जवळ करायचा प्रयत्न केला आहे. राज्यघटना असेल, गरिबी असेल, मग मुस्लिमांना भडकवणं असेल, हे सर्व प्रकार या निवडणुकीमध्ये झालेले आहेत. आणि यांची खरी छबी जी आहे, खरा चेहरा जो आहे तो काही दिवसांतर लोकांसमोर येईल. म्हणून त्यावेळेला जर त्यांना जर बोललं, विरोधात बोललं, अरे बघा गरिबावर किती अन्याय, आता हे गरीब गुंडाच्या गळ्यात गळाही घालतील आणि गुंडाच्या मांडीवरही बसतील. हे भविष्यातलं चित्र आहे. छगन भुजबळ यांची नाराजी अद्याप लपलेली नाहीये. त्यांच्याकडनं असं विधान करण्यात गेलेलं आहे की मला लोकसभेचं तिकीट देतो म्हणून सांगितलं गेलं आणि मला अपमानित करण्यात गेलं. मी पुन्हा थांबलो, पण राज्यसभेचं सुद्धा तिकीट जे आहे हे सुनेत्रा पवार यांना मिळालेलं आहे. कसं बघताय? कारण का एक ज्येष्ठ मंत्री तुमच्या मंत्रिमंडळातील आणि महायुतीतील नाराज आहेत, सातत्याने ती नाराजी व्यक्त करतात. छगन भुजबळ कोणत्या गोष्टीवर खुश होत आहेत याचं खरं तर संशोधनच केलं पाहिजे. नाराजगी मतदारसंघाच्या वेळेला पण आता पण मला वाटतं ह्या पक्षांनी अंतर्गत पक्षाचा तो निर्णय असल्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. परंतु अजितदादांनी याचा विचार केला पाहिजे. यामुळे त्यांच्या पक्षातली जरी नाराजगी असली तर त्याचा परिणाम महायुतीवर होतोय आणि महायुतीला हे परवडणार नाही. प्रत्येक जण उठणार, नाराज होणार, काहीतरी बोलणार, काहीतरी चालणार आणि ती लाईन चालणार आणि महाराष्ट्रात त्याच बातम्या पसरत जाणार. नेमकं काय पाहिजे एकदा देऊन टाका, नाही तर काय तो निर्णय घेऊन टाका ना. हे पाहिजे, ते पाहिजे, ते झालं, मग काहीतरी आरक्षणचा विषय येतो का, कधी काय येतो. आणि याच्यामुळं खऱ्या अर्थानं वातावरण हे गढूळ होत चाललेलं आहे. माझी स्पष्ट भूमिका आहे, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याच्यावर काहीतरी एकदा निर्णय घेतला पाहिजे. रोज उठून त्याच विषयाला समोर जाणं हे महायुतीला परवडणारं नाहीये. काय लॉस झालं, काय प्रॉफिट झालं, जर इलेक्शनचे जर अनालिसिस केले तर आपल्याला लक्ष येईल कशामुळं काय घडलेलं आहे. आणि त्याच्यात नाराजगी हा मोठा फॅक्टर आहे. हे मानो ना मानो कोणी, पण हा फॅक्टर आहेच ना. मग तुमचं आता दरवेळेला मग आता मी उद्यापासून बोलायला सुरुवात करू का, काहीतरी विचित्र स्टेटमेंट देऊ का, असं करू नका ना. आता हे सगळे ज्येष्ठ नेते आहेत, मोठाले नेते आहेत, पण आमच्यासारखा छोटा कार्यकर्त्याला मतदारसंघात त्याचा त्रास होतो आणि याचं तर गांभीर्याने लक्षात या युतीच्या नेत्यांनी घेतलं पाहिजे. संजयजी, दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अनेक चर्चा चालू आहेत.
अजित पवार गटाच्या पक्षाकडनं सुद्धा असं म्हटलं जाते की लवकरात लवकर विस्तार झाला पाहिजेत, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल. ज्या पद्धतीनं लोकसभेत अपयश आलं, तुमच्याही पक्षामध्ये काहीशी चलबिचल जी आहे ही पाहायला मिळते. मात्र भाजप जी आहे ती कुठेतरी त्या मानसिकतेत दिसत नाहीये मंत्रिमंडळ विस्ताराच्या. कसं बघताय, राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे की आता सोडून द्यायच्या त्या आशा? मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा का नाही करायचा हा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एक कोडं आहे. दरवेळेला त्याच्यावर चर्चा, दरवेळेला तेच ते विषय. आणि मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी एक वेळा सांगून टाकलं पाहिजे, होणार आहे होणार आहे, नाही होणार आहे नाही होणार आहे. कुठं अडले ते? नाहीच करायचं, सोडून द्यायचं, विषय संपून टाकायचा. तुम्ही कोणत्याही गोष्टीला असं ओढत ताण करत बसलं तर त्याचा तो चिघळतो. तो भाजपच्या आमदाराला वाटत नाही का मंत्री व्हावं? वाटतं, पण बोलू शकत नाही. आम्हाला वाटतं का नाही? वाटतं, बोलू शकत नाही. राष्ट्रवादीला सगळ्या पक्षाची तिगत आहे ना. म्हणून एक ठोस निर्णय घ्यायची आता वेळ आलेली आहे. विधानसभेच्या निवडणुकीला अवघे 3-4 महिने राहिलेले आहेत. त्यामध्ये जर एखादा निर्णय तुम्हाला, हे सगळे निर्णय, हा मंत्रिमंडळाचा विस्तारच नाही तर अनेक निर्णय ठोसपणे घेऊन विषय संपवले पाहिजेत. आता जर ते विषय जर लांबवत नेले तर त्याचा परिणाम हा वाईटच होईल. शेवटचा प्रश्न, अभिनेत्री केतकी चितळे असं म्हटले की लोकसभेला आम्ही जे मतदान केलं हे मोदींना बघून केलं, मात्र राज्यातली जी परिस्थिती पाहता कोणता झेंडा हाती घ्यायची हा विचार पडलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. अत्यंत मार्मिक बोलते आजकाल काय केतकी चितळे. देशाला अशा लोकांची गरज आहे. यांनी असं प्रचारात यावं आणि समाजाला मार्गदर्शन करावं. तुम्हीच आता सांगा की कुणाला मतदान करायचं. आता एवढ्या आविर्भावात इतकी मोठमोठ्याला स्टेटमेंट करू नका. मोदीला पाहून मतदान केलं. काय महाराष्ट्रात घडलं? काय सर्व राजकारण कोणत्याही पक्षाचा असो तो, लायक लोक नाहीत का राजकारणात? सर्व चांगले लोक आहेत. तुम्हाला जे योग्य वाटतं तो तुम्हाला दिलेला घटनेने अधिकार आहे, त्याचा वापर तुम्ही स्वतःच केला पाहिजे. कुणी सांगतंय म्हणून मतदान करण्यापेक्षा आपलं मन म्हणतंय त्यांना मतदान करा, एवढा त्यांना सल्ला असेल. नक्कीच शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट होते. त्यांनी स्पष्टपणे मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या बाबतीत सुद्धा भूमिका मांडलेली आहे की एकदाचं काय ते सांगून टाका, कारण का प्रत्येक पक्षातल्या आमदारांची इच्छा आहे की मंत्रिमंडळ विस्तार व्हावा, मात्र बोलता येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी याच्या बाबतीत स्पष्टीकरण द्यावं अशा पद्धतीची विनंती सुद्धा जी आहे ही त्यांनी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विचारांसह विशाल पाटील, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.